नमस्कार बाळांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण निर्देशक भूमिती याचे सराव संच 7.1 आपण बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 9वी गणित भाग 1 मध्ये सर्व चॅप्टर जे आहेत म्हणजे 1 ते 8 चॅप्टर आपले सर्व शिकून झालेले आहेत। त्याचे सर्व व्हिडिओची लिंक जी आहे ती किंवा त्याची एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती आदिराज क्लासेस याच्यावरती प्लेलिस्ट आहे। त्याच्यामध्ये 9वी गणित भाग 1 आहे आणि त्याच्याच खाली 9वी गणित भाग 2 असे दोन प्लेलिस्ट आहेत। तर प्लेलिस्ट 1 वरती त्याच्यावरती सर्व व्हिडिओ जे आहेत ते पूर्णपणे अपलोड केलेले आहेत। ज्यांनी बघितले नसेल त्यांनी तो बघा। म्हणजेच आपला सेक्शन 1 जो आहे म्हणजेच 9वी गणित भाग 1 जो आहे तो आपण पूर्णपणे सोडवलेला आहे। म्हणजेच तो भाग 1 आपला पूर्णपणे झालेला आहे। आता आपण भाग 2 मधला सराव संच 7.1 जो आहे तो बघणार आहोत। आता भाग 2 मधले आपले फक्त 3 चॅप्टर राहिलेले आहेत। बाकीचे सगळे अगोदरचे 6 चॅप्टर सुद्धा अपलोड केलेले आहे चॅनलवरती। त्याचे सराव संच आणि त्याचे संकीर्ण प्रश्न संग्रह सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। ओके, आता याच्यातला सराव संच 7.1 निर्देशक भूमितीतला काय आहे ते आता आपण बघूयात। तर बघा त्याने पहिला प्रश्न काय विचारला आहे, पुढे दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशांकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा। आता बघा हे त्यांनी आपल्याला बिंदू दिलेले आहेत। आता हे बिंदू आपल्याला काय करायचे आहे तर ते प्लॉट करायचे आहेत। प्लॉट आता या उदाहरणामध्ये आपल्याला प्लॉट करायचे नाहीत। आपण नेहमी जे आहेत कोणते जे आपल्याला नंबर असतात दिलेले असतात, नंबर म्हणण्यापेक्षा जे निर्देशक दिलेले असतात ते आपल्याला ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे असतात। ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगते, जे निर्देशक आपल्याला प्लॉट जे करायचे असतात ते ग्राफ पेपरवरती करायचे असतात। आता या ठिकाणी त्यांना आपल्याला फक्त सांगायचं आहे की हे जे बिंदू दिलेले आहेत त्यांनी किंवा निर्देशक दिलेले आहेत ते कोणत्या चरणात किंवा अक्षावरती आहेत हे आपल्याला फक्त सांगायचे आहे। आता हे तर आपण सांगणारच आहोत, पण त्या अगोदर आपल्याला हे जे दोन अक्ष मी काढलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही जी उभी लाईन दिसते त्याला आपण काय म्हणतो, वाय अक्ष असं म्हणतो। हे आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे। आणि जी आडवी लाईन असते त्याला आपण काय म्हणतो तर एक्स अक्ष असं म्हणतो, बरोबर। आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हा जो प्रत्येक जो कप्पा आपण त्याला म्हणतो किंवा आपण जो भाग म्हणतो किंवा आता ह्याच्यामध्ये आपल्याला गणिती भाषामध्ये निर्देशक भूमितीमध्ये आपल्याला चरण असं म्हणायचं आहे ना। हा पहिला चरण झाला, हा दुसरा चरण, हा तिसरा चरण आणि हा चौथा चरण, बरोबर। आता हे जे चरण जे आहेत ना ते पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ही दिशा जाते। घड्याळाच्या विरुद्ध दिशेने नंबर जे आहेत ते चरणचे वाढत जातात, बरोबर। आपलं घड्याळ कसं क्लॉकवाईज असते, ठीक आहे। आणि हे जे चरण जे आहे ते अँटी क्लॉकवाईज आहेत म्हणजेच कसे आहे तर ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चालतात, म्हणजेच विरुद्ध दिशेने त्यांचा नंबर जो आहे तो वाढत जातो। म्हणजेच बघा पहिला चरण, त्याच्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा। ओके, तर हे झालं चरणच्या बाबतीत। पण आता नक्की पहिल्या चरणामध्ये कसे नंबर असतात, दुसऱ्या चरणामध्ये कसे, तिसऱ्या कसे आणि चौथ्यामध्ये कसे असतात हे आपण बघणार आहोत। तर आता बघा ह्या वाय अक्षावरती जर तुम्ही बघितला तर हा एक्स अक्ष आहे। तर एक्स अक्षाच्या ज्या वरची जो वाय अक्ष आहे, ठीक आहे, म्हणजे आपण याच्या बाबतीत विचार करूया। तर ह्याच्या ज्या वरची बाजू आहे त्याच्यामध्ये सगळे धन नंबर असतात, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, ठीक आहे। निगेटिव्ह नसतात, फक्त धन नंबर त्याच्यामध्ये असतात, ठीक आहे। त्यानंतर या लाईनच्या म्हणजे एक्स अक्षाच्या खालच्या बाजूला सगळे काय असतात ऋण नंबर्स असतात, बरोबर, म्हणजेच निगेटिव्ह नंबर्स असतात, ठीक आहे। त्यानंतर तर तुम्ही बघू शकता आता ह्या वाय अक्षाचे समजा एक्स अक्षाचे जर आपण वाय अक्षाने जर पार्ट केले तर काय होणार आहे बघा। तर वाय अक्षाच्या उजव्या बाजूला काय असतात सगळे धन काय असतात नंबर्स असतात, ओके। आणि वाय अक्षाच्या डाव्या बाजूला सगळे कसे असतात तर ते ऋण नंबर्स असतात, ओके। आता हे झालं नंबरच्या बाबतीत। आता ह्या जो ओ असतो, ओ हा प्रत्येक वेळी लिहिणं काय गरजेचं नाही, आपल्याला फक्त कळण्यासाठी। हा ओ म्हणजेच ओरिजिन असतो, ओरिजिन म्हणजेच तो आरंभी बिंदू असतो, ओके। याला आपण एक्स अक्ष म्हणतो आणि याला आपण वाय अक्ष म्हणतो, ठीक आहे। हे सुद्धा आपल्याला झालेलं आहे। आता पहिल्या चरणामध्ये काय असतं बघा, आता पहिल्या चरण म्हणजे हा जो एल तुम्हाला दिसतोय हा एलच्या बाबतीत आता फक्त विचार करायचा आहे। आता याच्यामध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे दोन्ही कसे असतात तर ते धन त्यांना काय असते चिन्ह असते। ज्या दोन्ही एक्स आणि वाय जे निर्देशक असतात ते दोन्ही कसे असतात धन असतात, त्याला आपण पहिलं चरण असे म्हणतो। पहिल्या चरणामध्ये वाय अक्ष हा आणि एक्स अक्ष हा एवढंच फक्त आपल्याला काय बघायचे असतात ग्राफ पेपरवरती, एवढेच फक्त आपल्याला नंबर्स बघायचे असतात। त्याच्यामध्ये दोन्ही धन असले, एक्स आणि वाय दोन्हीही जर धन असले तर तो पहिल्या चरणामध्ये
जो काय नंबर असेल निर्देशक असेल तो आपल्याला प्लॉट करायचा असतो. त्यानंतर आपण दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा बघू शकतो. दुसऱ्या चरणामध्ये काय असते बघा, तर एक्स अक्षाचा जो निर्देशक आहे तो निगेटिव्ह असतो, म्हणजे ऋण असतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता आपण याचा बाबतीत विचार करूया. ठीक आहे, याच्या बाबतीत विचार करायचा आहे दुसऱ्या चरणाचा. दुसऱ्या चरणामध्ये एक्स अक्ष जो आहे तो ऋण असतो आणि वाय अक्ष जो आहे तो कसा असतो बघा, तर तो पॉझिटिव्ह म्हणजेच धन असतो. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा एक्स अक्षावरचे बघायचेच आहेत नंबर आणि मग त्याच्यानंतर आपल्याला वाय अक्षाचे नंबर्स बघायचे असतात. कळालं, त्याला म्हणतो आपण दुसरा चरण. आता पुन्हा आपण येऊया तिसऱ्या चरणामध्ये बघूया. तिसरा चरण जो आहे तो तिसरा चरण हा पहिल्या चरणाचा विरुद्ध असतो. विरुद्ध म्हणजे कसं, पहिल्या चरणामध्ये बघा दोन्हीही निर्देशक हे धन असतात, तोच त्याचे उलट तिसरं चरण म्हणजेच दोन्हीही निर्देशक हे ऋण असतात. म्हणजे जर तुम्ही वायचा जर निर्देशक बघितला, हा वरती सुद्धा ऋण आहे आणि हा एक्सचा निर्देशक कसे आहेत, ऋण आहेत आणि वायचे निर्देशक सुद्धा कसे आहेत, ऋण आहेत. मग जी दोन्हीही निर्देशक ऋण असतील तर तो चरण हा तिसरा असतो. आणि चौथा चरण जो असतो तो दुसऱ्या चरणाचा एकदम अपोजिट असतो, म्हणजेच उलटा असतो असं आपण म्हणू शकतो किंवा विरुद्ध असतो. जसं पहिल्या चरणाचा विरुद्ध तिसरा चरण असतो, तसंच दुसऱ्या चरणाचा विरुद्ध काय असतो, चौथा चरण असतो. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही दुसऱ्यामध्ये एक्सचा पहिला ऋण आणि दुसरा धन, तसंच इथं काय होणार आहे, पहिला धन आणि दुसरा ऋण. म्हणजेच काय, तर एक्सचे निर्देशक बघा इथे धन आहेत आणि वायचे निर्देशक कसे आहेत बघा, या ठिकाणी ऋण आहेत. म्हणजे आपण याच्या बाबतीत विचार करूया. तिसऱ्या चरणामध्ये या बाबतीत विचार करणार आहोत आणि दुसऱ्या चरणामध्ये याचा विचार करायचा आहे आणि पहिल्या चरणामध्ये आपल्याला या एलचा विचार करायचा आहे. अशा पद्धतीने थोडक्यात याची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. बाकीचे सगळे जे ग्राफ आहेत ते आपल्याला ग्राफ पेपरवरतीच प्लॉट करायचे असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा एक थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या पहिल्या एक्झाम्पलमध्ये फक्त कुठल्या चरणामध्ये तो नंबर येतोय, निर्देशक येतात ते फक्त आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. ते आता आपण पटकन तिथं लिहूया. आता या टेबलमध्ये बघा ए हा जो निर्देशक दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा एक्स हा वजा आहे, -3 आहे आणि वाय जो आहे तो 2 आहे. म्हणजेच या ठिकाणी कसं आहे बघा, हे मी तुमच्या माहितीसाठी लिहिलेलं आहे, -x आहे आणि अधिक वाय आहे. आता या ठिकाणी वजा आणि अधिक कुठं आहे बघा, वजा आणि अधिक जे आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. म्हणजेच एक्स हा वजा आहे आणि वाय हा कसा आहे, अधिक आहे. म्हणजेच तो दुसऱ्या चरणामध्ये हा नंबर असणार आहे. आपल्याला फक्त प्लॉट नाही करायचे, आपल्याला फक्त तो जो निर्देशक कोणत्या चरणात येईल ते फक्त दाखवायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा ऋण आणि दुसऱ्यांदा धन, याचा अर्थ तो निर्देशक आहे दुसऱ्या चरणामध्ये. मग त्याच्यामुळे इथं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे चरण दुसरे. या ठिकाणी तुम्ही उत्तर लिहायचं, हा जो निर्देशक आहे तो चरण दुसऱ्यामध्ये येतो. आता दुसरा बघूया आपण बिंदू. बी चे निर्देशक आहेत -5 आणि -2. ठीक आहे, आता दोन्हीही एक्स आणि वायला किती आहेत बघा, वजा चिन्ह आहे. आता वजा चिन्ह कोणत्या चरणामध्ये असते बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे तर तिसऱ्या चरणामध्ये असते. ठीक आहे, वजा हे तिसऱ्या चरणामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही उत्तर लिहायचं आहे कोणतं चरण आहे या ठिकाणी, तर चरण तिसरे चरण. ओके, आता त्यानंतर के हा जो तुम्हाला निर्देशक दुसऱ्याच्यामध्ये बघा 3.5 आहे आणि 1.5 आहे. पॉईंटमध्ये असू दे किंवा विदाउट पॉईंट असू द्या, या संख्यांना कोणतंही चिन्ह नाही आहे. चिन्ह नाही म्हटल्यावर तिथं प्लस आहे, म्हणजे दोन्हीकडे धन आहे. म्हणजे दोन्हीही एक्स आणि वायला जर धनचिन्ह असेल तर तो कोणत्या चरणामध्ये येतो, तर तो पहिल्या चरणामध्ये येतो. त्याच्यामुळे या ठिकाणी चरण 1 हे त्याचं उत्तर आहे. हा जो के निर्देशक आहे तो चरण 1 मध्ये येतो. त्यानंतर आपण दुसरं बघूया. डी हा कसा आहे बघा, 2 आणि 10. आता ह्या दोन्हींचेही नंबर कसे आहेत बघा, धन आहेत ना. दोन्ही अक्षरांना एक्स आणि वाय अक्षाला कसं आहेत बघा, एक्स आणि वायला कशा आहेत निर्देशकांना धनचिन्ह आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा नेहमीप्रमाणे वरच्याप्रमाणेच चरण 1 मध्येच येईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया. ए हा जो निर्देशक आहे बघा, 37 दोन्हीही धन आहेत. त्याच्यामुळे हे सुद्धा चरण 1 मध्येच येईल. ओके, त्यानंतर बघा एफ हा जो निर्देशक आहे, एफ हा जो बिंदू त्याचे निर्देशक बघा 15 आणि -8 आहे. धन आणि ऋण. आता धन आणि ऋण कुठे येते बघा, तर धन आणि ऋण म्हणजे दुसऱ्याच्या विरुद्ध असतो चौथा. धन आणि ऋण म्हणजे बघा चौथ्या चरणामध्ये ते येते. ठीक आहे, त्याच्यामुळे चरण 4 मध्ये तो निर्देशक येईल. त्यानंतर हा बघूया जी 3 आणि -7 म्हणजेच धन आणि ऋण वरच्या प्रमाणेच चरण 4 मध्ये तो निर्देशक येईल.
चरण चौथ्यामध्येच. त्यानंतर बघा एच हा जो आहे तो 0 आणि -5. आता इथे तुम्ही बघू शकता बघा 0 आणि -5 दिसत आहे ना. आता इथे 0 असल्यामुळे आता काय करायचं बघा. आता या ठिकाणी तुम्हाला सांगते हा x असतो आणि हा y असतो बिंदू, x बिंदू आणि y बिंदू. तर याच्यामध्ये काय करा, जर x जर तुम्हाला 0 असेल आणि y जर तुम्हाला कोणती तरी संख्या दिली, आता या ठिकाणी किती दिलेलं आहे बघा, तर -5 दिलेलं आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे हा बिंदू कुठे असतो बघा, x जर 0 असेल तर तो बिंदू हा y अक्षावरती असतो. कुठं असतो तर तो y अक्षावरती. मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते बघा. x हा किती असणार आहे, x त्यांनी सांगितलं x हा 0 म्हणजे या ठिकाणी 0 असणार आहे आणि y किती सांगितलेला आहे बघा, y हा -5 म्हणजे तो खालच्या लाईनला असणार आहे. ठीक आहे, जरी तो खालच्या लाईनला असला तरी सुद्धा तो y या अक्षावरती बिंदू आहे, त्याच्यामुळे तो y अक्षावरती येणार आहे. आणि ते जर या ठिकाणी x जर समजा x च्या ठिकाणी समजा -5 लिहिलं असतं आणि y च्या ठिकाणी जर 0 लिहिलेलं असतं, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता y म्हणजे इथं 0 आणि x म्हणजेच किती बघा -5 म्हणजे या ठिकाणी आणि y हा 0 बरोबर. ठीक आहे, म्हणजेच तो बिंदू कुठं आहे तर तो x अक्षावरती आहे. त्याच्यामुळे हा जो नंबर आहे -0 तो x अक्षावरती आहे असे आपण म्हणू शकतो. ओके, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे 0 - 5 हा जो हे निर्देशक आहे ते कशामध्ये येणार आहेत बघा, तर y अक्षाचा त्यांनी दिलेला आहे आपल्याला, मग त्याच्यामुळे तो y अक्षावरती येईल. त्यानंतर बघा 12 आणि 0, इथं y चा निर्देशक 0 आहे म्हटल्यावरती तो कोणत्या चरणात येईल, अक्षात येईल, तर तो x अक्षात येईल. ओके, अशा पद्धतीने ते आपल्याला करायचं आहे बघा. 0 आणि 9 आहे म्हणजेच आता y चा निर्देशक आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच तो कोणत्या अक्षामध्ये असणार आहे तर y अक्षामध्ये असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 0 आणि 2.5, 0 आणि 2.5 म्हणजे बघा y चा निर्देशक दिलेला आहे म्हणजे तो पुन्हा y अक्षामध्येच येतो. आता बघा -3, -7, -3 दोन्ही ऋण म्हणजे तो कोणत्या चरणामध्ये असतं बघा, तर ते तिसऱ्या चरणामध्ये असतं. त्याच्यामुळे चरण 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीने बघा आपला पहिला जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता. ओके, ह्याच्यामध्ये फक्त कोणत्या चरणामध्ये कोणता निर्देशक आहे ते फक्त आपल्याला बघायचं होतं. ओके, आता आपण काय करूया, नेक्स्ट जो दुसरा क्वेश्चन आहे तो आता आपण लगेचच बघूयात. आता बघा त्यांनी आपल्याला दुसरा प्रश्न काय विचारला आहे, पुढील बिंदू कोणत्या चरणात असतील ते लिहा. आता आपल्याला या ठिकाणी सुद्धा कोणता चरण असेल तेवढं फक्त लिहायचं आहे. ज्याचे दोन्ही निर्देशक हे धन आहेत, आता मागाशी सांगितल्याप्रमाणे ज्याचे दोन्ही निर्देशक जे आहेत ते धन आहेत म्हणजे धन कोणत्या चरणामध्ये असतात ते पहिल्या चरणामध्ये असतात. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे बघा, तर चरण 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा ज्याचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत, तर जो दोन्ही निर्देशक ऋण म्हणजे बघा दोन्ही ऋण म्हणजेच पहिल्या चरणाच्या विरुद्ध कोण असतो तर तिसरा चरण असते ना, मग त्याच्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे तर चरण 3. ओके, त्यानंतर बघा ज्यांचा तिसरा आहे प्रश्न, ज्यांचा x निर्देशक धन व y निर्देशक ऋण आहे. आता या ठिकाणी बघा ज्यांचा x निर्देशक जो आहे तो ऋण आहे आणि x निर्देशक हा धन आहे आणि y निर्देशक हा ऋण आहे. आता धन आणि ऋण हे कोणत्या चरणामध्ये येतं बघा, तर हे हा चरण 4 येतं. ठीक आहे, चरण 4 म्हणजे हा दुसऱ्याचा विरुद्ध असतो, त्याच्यामुळे हा चरण 4 येईल. ओके, आता ज्याचा x निर्देशक ऋण व y निर्देशक धन, आता या ठिकाणी बघा x निर्देशक ऋण व y निर्देशक धन. आता हा बघा याचा अपोजिट आहे म्हणजे 4चा अपोजिट कोणता असतो बघा, तर तो असतो चरण 2. ओके, मग त्याच्यामुळे चरण 2 हे काय त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. त्याच्याला तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा तिसरा हा जो प्रश्न आहे तो आपल्याला याच्यावरती जे निर्देशक आहेत ते निर्देशक आपल्याला प्लॉट करायचे आहेत, त्याच्यामुळे हा नंबर आपल्याला हा प्रश्न आपल्याला ग्राफ पेपरवरती सोडवायचा आहे. काय प्रश्न दिला आहे बघा तिसरा, त्यांनी प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व पुढील बिंदू स्थापन करा. आता हे आपल्याला त्यांनी निर्देशक दिलेले आहेत ते आपल्याला ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे आहेत.
तर बघा अशा पद्धतीने मी एक्स अक्ष आणि वाय अक्ष ग्राफ पेपरवरती काढलेला आहे. तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर केलेला आहे, परंतु ग्राफ पेपर काढत असताना तुम्हाला कंपल्सरी पेन्सिलचाच वापर करायचा असतो. तर तुम्ही बघू शकता हा वाय अक्ष अशा पद्धतीने काढलेला आहे. जेवढे आपल्याला नंबर्स माहीत आहेत तेवढे आपण फक्त प्लॉट करायचे आहेत, जास्त नंबर प्लॉट नाही करायचे. जेवढे आपल्याला जे निर्देशक दिलेले आहेत त्या अनुषंगाने फक्त ते पॉईंट आपल्याला काढायचे आहेत. ओके, तर बघा हा आपला एक्स अक्ष आडवी जी लाईन आहे तो एक्स अक्ष, उभी जी लाईन आहे तो वाय अक्ष, आणि हा ओ म्हणजेच ओरिजिन असतो. ओके, तर आता बघा पहिला जो त्यांनी एल बिंदू दिलेला आहे बघा तो आहे -2 आणि +4. म्हणजेच काय आहे, एक्स हा जो आहे तो -2 आहे. आता एक्स अक्षावरती -2 कुठं आहे बघा, तर या ठिकाणी -2 आहे. आणि वाय बिंदू आहे तो आहे 4. वाय अक्षावरती आपल्याला 4 घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी -2 आणि या ठिकाणी 4. आता हा -2 आणि -4 ते दोन्हीही कोणत्या बिंदूला एकत्र येतील त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एक डॉट करायचा आहे. आणि अशा पद्धतीने काय करायचं आहे बघा, आपल्याला ही लाईन काढायची आहे. म्हणजे -2 हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला 4 पर्यंत न्यायचा आहे, आणि हा जो 4 जो नंबर आहे तो आपल्याला 2च्या लाईनला आणायचा आहे पर्यंत आपल्याला तो न्यायचा. आणि ही जी लाईन जी तुम्ही कनेक्ट करताना ती तुम्ही डॉटने काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे. क्लिअर लाईन नाही करायची, फक्त डॉटने काय करायचं आहे तुम्हाला जोडायचं आहे. म्हणजे ते तुम्हाला दिसताना पण व्यवस्थित दिसतं ते. म्हणजे हा जो एल हा जो निर्देशक आहे, एल पॉईंट आहे तो आपण प्लॉट केलेला आहे. आणि या ठिकाणी जो आहे त्याला आपण काय करायचं, एक सर्कल, छोटंसं सर्कल करायचं आहे. आणि हा कोणता निर्देशक आहे, कोणता नंबर, कोणता आपण बिंदू प्लॉट केलेला आहे तो लिहायचा आहे त्याच्या निर्देशकांसह -2 आणि 4. कळालं तुम्हाला, अशा पद्धतीने ते आपल्याला करायचं आहे. दुसरा आहे बघा एम, तो आहे 5 आणि 6. आता दोन्हीही त्याचे जे निर्देशक आहेत किंवा आपण बिंदू म्हणूया ते कसे, दोन्हीही धन आहेत. आता बघा 5 आणि 6 बरोबर, म्हणजे एक्स हा 5 घेऊया आणि वाय हा 6 घ्यायचा. एक्स अक्षावरती 5 कुठं आहे बघा, हा एक्स अक्ष तिथं 5 आहे, आणि 6 जो आहे तो वाय अक्षावरती म्हणजे इथे घ्यायचा आहे. म्हणजे बघा 5 हा आपल्याला 6 पर्यंत इथपर्यंत न्यायचा आहे, आणि 6 जो आहे तो 5च्या बरोबर समोर आणायचा आहे. म्हणजे 6 या ठिकाणी बघा आपल्याला तो बिंदू दिसतोय, आणि त्याला असं एक सर्कल करायचा आहे. आणि अशा पद्धतीने तो आपल्याला काय करायचा आहे बघा, डॉट लाईनने काय करायचा आहे, तो जोडून घ्यायचा आहे. कळालं असेल तुम्हाला हे नंबर आपण कसे प्लॉट करायचे. त्या अगोदर फक्त आपल्याला जी बेसिक माहिती जी असते ना, पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण आणि चौथे चरण, त्याची जर बेसिक माहिती आपल्याला मिळाली तर हे जे आपण निर्देशक जे प्लॉट करतो ते एकदम सोपे आहेत. हा कोणता आपण प्लॉट केला बघा, एम निर्देशक, एम 5 आणि 6. ओके, आता कोणतं आहे बघा, एन आहे, -3 -4, दोन्हीही वजा आहे, म्हणजे ते तिसऱ्या चरणामध्ये येईल है ना. म्हणजे तिसरं चरण म्हणजे हे. ओके, -3 आणि -4. -3 म्हणजे एक्स वरती आपल्याला -3 घ्यायचा आहे, आणि वाय अक्षावरती आपल्याला -4 घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी ओके अशा पद्धतीने -3 ते हे -4. कळालं तुम्हाला, म्हणजे तो या ठिकाणी पॉईंट असणार आहे. त्याला आपण छोटंसं सर्कल करूया. एक्स अक्षावरती -3 अशा पद्धतीने एक डॉट लाईन कंप्लीट करा, आणि वाय अक्षावरती -4 ते सुद्धा आपण कंप्लीट करूया. आता हा आपण कोणता निर्देशक प्लॉट केला, एन -3 आणि -4. ओके, आता दुसरा कोणता आहे बघा, पी 2 आणि -3. आता एक्स जो आहे तो 2 आहे आणि वाय जो आहे तो -3 आहे ना. आता बघूया आपण या ठिकाणी धन आणि ऋण. धन आणि ऋण म्हणजे तो कोणत्या चरणामध्ये येतो बघा, तो चौथ्या चरणामध्ये येणार ना. आता एक्स आहे तो 2 आहे, म्हणजे आता बघा एक्स म्हणजे हा 2, एक्स अक्षावरती 2 बघायचा आहे, आणि वाय अक्षावरती -3 बघायचं आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणजे तो जो बिंदू आहे बघा 2 आणि हा -3, म्हणजे या ठिकाणी आपल्याला तो बिंदू प्लॉट करायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, कळालं तुम्हाला. अशा पद्धतीने डॉट लाईनने ते आपल्याला जोडायचं आहे. हा आपला बिंदू पी आणि त्याचे निर्देशक आहेत 2 आणि -3. कळालं. ओके, आता क्यू सुद्धा आपण बघूया. क्यूचे निर्देशक आहेत बघा 6 आणि -5 आहेत. 6 आणि -5 आहेत, म्हणजे हे सुद्धा कुठल्या ह्याच्या चरणामध्ये येईल, तर ते सुद्धा चौथ्या चरणामध्ये येईल. ओके, 6 आणि -5. 6 म्हणजे बघा एक्स अक्षावरचा 6 घ्यायचा आहे,
आणि -5 जो आहे तो आपल्याला y अक्षावरचा घ्यायचा आहे ना, म्हणजे -5 आणि 6 म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला तो नंबर प्लॉट करता येईल. ठीक आहे. x हा 6 आणि 6च्या बरोबर आपल्याला 5.5 पर्यंत इथपर्यंत घ्यायचा आहे. 5.5 जो म्हणजे -5 हा आपल्याला 6च्या बरोबर समोर न्यायचा आहे आणि 6 जो आहे तो बरोबर आपल्याला -5 पर्यंत न्यायचा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा बघा आपल्याला तो बिंदू किंवा आपण तो निर्देशक म्हणू शकतो. सो 6ची जी लाईन दिसते आपल्याला ती बरोबर आपण काय करायचे आहे, डॉट डॉट लाईनने कनेक्ट करायचे आहे. सेम -5च्या बाबतीत सुद्धा तसंच. ओके. हा अशा पद्धतीने बघा तो आपण निर्देशक प्लॉट केलेला आहे. ते बिंदू आपले प्लॉट झालेले आहेत. क्यू त्याचे निर्देशक आहेत बघा 6 आणि -5. ठीक आहे. आता दुसरं आपण बघूया. एस जो आहे तो काय आहे बघा 7 आणि 0 म्हणजे x अक्ष 7 आणि y 0. म्हणजे बघू शकता तुम्ही तो फक्त x अक्षावरती आपल्याला 7 नंबर कुठे आहे बघा, तर तो या ठिकाणी आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय येणार आहे, y अक्षाचा 0 असणार आहे आणि या ठिकाणी हा x अक्षाचा 7. ओके. म्हणजे या ठिकाणी हा आपल्याला एस बिंदू जो आहे तो अशा या ठिकाणी आपल्याला तो प्लॉट करायचा आहे. एस हा 7 आणि 0 आपला प्लॉट झालेला आहे. आता टीच्या ठिकाणी टी बघूया. टी हा जो बिंदू आहे तो आहे 0 आणि -5 आहे. म्हणजे x हा x निर्देशक 0 आणि y चा आहे -5 आहे. आता -5 म्हटल्यानंतर बघा तो खालच्या चरणामध्ये येईल, म्हणजे या ठिकाणी. इथं बघा x हा 0 आहे आणि y जो आहे तो काय आहे बघा, तर तो -5 आहे ना. हा काय आहे तो -5 आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा हा बिंदू येईल टी 0 आणि -5. या ठिकाणी फक्त एक पॉईंट द्यायचा असा. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळे जे निर्देशक आहेत ते अशा पद्धतीने आपण प्लॉट करायचे आहेत. ओके. तर बघा तुम्हाला मी झूम आउट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघा तुम्हाला दाखवलेत. अशा पद्धतीने आपण सगळे जे निर्देशक आहेत ते प्लॉट केलेले आहेत. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने आपला हा सराव संच 7.1 जो आहे तो पूर्णपणे सोडवून दिलेला आहे. काय डाऊट असेल तर मला सांगा. आणि आपल्या आदिराज क्लासेसला तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुमच्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर. बाय बाय.